नमस्कार, मी हर्षाली। मधुमेह हा आजार म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर मनावर एक दडपण येतं आणि या आजाराचे स्वतःचे असे अनेक प्रश्न असतातच, पण यामुळे अनेक आजारांना पण नियंत्रण मिळू शकतं। तर अशा महत्त्वाच्या असणाऱ्या या आजाराबाबत आपण बीट डायबिटीज या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। या कार्यक्रमात आपल्यासोबत तज्ञ डॉक्टर जोडले गेलेले आहेत। त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊयात। डॉक्टर असीम मालदार। डॉक्टर असीम मालदार हे DNB एंडोक्राइनोलॉजिस्ट आहेत। स्पेशालिटी सर्टिफिकेशन त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन UK येथून पूर्ण केलेलं आहे। PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर मुंबई येथे ते कार्यरत आहेत। डॉक्टर दर्शना ठाकूर यांच्याबद्दल जाणून घेऊया। डॉक्टर दर्शना ठाकूर या सल्लागार डायबिटोलॉजिस्ट आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट आहेत। MBBS गोल्ड मेडल केम हॉस्पिटलमधून, MD जनरल मेडिसिन नायर हॉस्पिटलमधून DM एंडोक्राइनोलॉजी गोल्ड मेडल मिळालेलं आहे। डॉक्टर महेश चव्हाण हे एंडोक्राइनोलॉजिस्ट आहेत। या क्षेत्रातील या डॉक्टरांना सुमारे 25 वर्षांचा अनुभव आहे। चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात। तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत। डॉक्टर असीम मालदार, तुमच्यापासून सुरुवात करूयात। तर मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्य जीवनशैलीतील डेली रूटीन मधले बदल कोणते आहेत? डाएट और आहार। डाएट मॅनेज करणं म्हणजे फक्त काही गोष्टी खाणं नाहीतर काही गोष्टी अवॉइड करणं तसं नाहीये। डाएट मॅनेजमेंट सुरू होतं एक रेग्युलर डाएट नाहीतर मील टायमिंग पासून, आणि मग डाएट पोर्शन्स, आणि मग डाएट क्वालिटी अँड क्वांटिटी। तर या सगळ्या गोष्टी त्याच्यात खूप इम्पॉर्टंट होऊन जातात। जस्ट जनरली सांगायचं म्हणजे तर हाय फायबर्स, ॲडिक्वेट प्रोटीन्स, लो फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणं, दिस बिकम्स इम्पॉर्टंट। दुसरं सिंपल गोष्टी असतात, डेली वॉकिंग, हाफ आवर, अर्धा तास, योगा, मेडिटेशन, या गोष्टी डायबिटीज कंट्रोल करण्यात खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात। थर्ड गोष्ट असते वेट मॅनेजमेंट। वजन कमी करणं, वजन नियंत्रणात ठेवणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर शुगर कंट्रोल करण्यासाठी। आणि एक फॉलोअप, रेग्युलर फॉलोअप ठेवणं विथ आवर डॉक्टर, फॅमिली फिजिशियन, एंडोक्रिनॉलॉजिस्ट, फक्त शुगर कंट्रोल करण्यात नाही तर इवन कॉम्प्लिकेशन्स लवकर आपल्याला कळावेत, त्याचा लवकर आपल्याला ट्रीटमेंट करता यावा, हे इम्पॉर्टंट आहे। आय टेस्टिंग, पायांचं टेस्टिंग, युरिन किडनी टेस्टिंग, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होऊन जातात। BP मॉनिटरिंग, कोलेस्ट्रॉल मॉनिटरिंग एक्सेट्रा। डॉक्टर दर्शना ठाकूर, प्रभावी मधुमेह व्यवस्थापनात संतुलित आहाराचं महत्त्व असतं, ते नेमकं कशा प्रकारचं असतं? मधुमेह व्यवस्थापनामध्ये संतुलित आहार हा सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। कारण आपण जे खातो त्याच्यापासूनच शर्करा निर्मिती होते। तर त्यातील एक घटक आहे आपल्या आहारातील, जो आहे कार्बोहायड्रेट। तर त्याच्यापासूनच शर्करा निर्मिती होते। त्यामुळे कार्बोहायड्रेट म्हणजे चपात्या झालं, भात झाला, भाकरी झाली, ह्याचं प्रमाण हे अगदी ठरवलेल्या प्रमाणातच घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही ते अति प्रमाणात घेतलं तर रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवणं थोडं कठीण होऊन जातं। म्हणून आपण जे घटक आहेत, विविध घटक आपल्या आहारातले, ते योग्य प्रमाणात घेणे यालाच संतुलित आहार असं म्हणतात। त्याचप्रमाणे मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, पॅकेज्ड फूड, गोड पदार्थ याचे सेवन सुद्धा आपण कमी करणे आणि ताज्या भाज्या, ताजी फळे हे आपल्या आहारात जास्त करून इन्क्लूड करणे किंवा यांचा आपण समावेश करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि आणखीन महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी। योग्य प्रमाणात आपल्या तहानेप्रमाणे पाणी पिणं, आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। आणि या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यात नक्कीच मदत करेल। डॉक्टर महेश चव्हाण, तुम्ही मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्या शारीरिक हालचाली सजेस्ट कराल किंवा कोणत्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात? मधुमेहाच्या रोगांमध्ये एकाच ठिकाणी बसण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे सिटिंग इज न्यू स्मोकिंग, म्हणजे एक तासभर तुम्ही एका जागेवर बसले तर त्यामुळे तुमचं आयुष्य एक सिगरेट स्मोक करण्या इतपत कमी होतं असं म्हटलं जातं। ज्यांना एका वेळेला जमत नाही त्यांनी 2 वेळेला अर्धा तास चालणे किंवा 15 मिनिट 4 वेळेला चालणे, आणि जास्त करून जेवणानंतरनं जे 10 मिनिट चालतात त्याने पण साखर आणि वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत होते। त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा नियमित व्यायाम, एरोबिक एक्सरसाइज फार महत्व आहे शुगर कंट्रोल करण्यामध्ये आणि वजन कंट्रोल करण्यामध्ये।
डॉक्टर असीम मालदार, मधुमेहाच्या संदर्भात निरोगी खाण्याच्या सवयी अंगीकारण्यात म्हणजेच लावून घेण्यात आणि त्या टिकवण्यासाठी व्यक्तींनी कोणत्या विशिष्ट आव्हानांना तोंड देणं गरजेचं आहे? आता एकदा डाएटिंग नाही तर डाएट कंट्रोल सुरू केल्यानंतर खूप साऱ्या चॅलेंजेस असतात. म्हणजे एस्पेशली एक वयानुसार चॅलेंजेस असतात. आपला काम वर्क वाईज काय आपण ऍडजस्ट करू शकतो, मील टायमिंग ऍडजस्ट करू शकतो का, आपला टिफिन घेऊन जाऊ शकतो का, और कॅन्टीनचं जेवण वगैरे. दोज आर द चॅलेंजेस जे असतात. युजली काही काही लोक असतात ज्या जॉब नाहीतर काही कारणामुळे दे स्टे अलोन, त्यांचं जेवणाचं एक वेगळं चॅलेंजेस असतात. आणि त्या सगळ्या चॅलेंजेस टू एन एक्सटेंट आपण ओव्हरकम करू शकतो बाय मेकिंग सम हेल्दी चॉईसेस. पण इथे एक दोन गोष्टींचा मला एक फोकस करायचं होतं. एक तर आहे एक स्ट्रेस इटिंग आणि इमोशनल इटिंग. ती एक गोष्ट असते जी युजली आपण जास्त करून डिस्कस करत नाही. सो ते स्ट्रेस मॅनेजमेंट, मेंटल स्टॅबिलिटी ही एक गोष्ट असते की दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे ते खूप कारणांमुळे निग्लेक्ट होऊन जातो. तर ते एक गोष्ट आहे. आणि दुसरं असतं, आपण एकदा डाएटिंग सुरू केला, डाएट कंट्रोल ठेवलं, कार्बोहायड्रेट वगैरे ऑल दोज थिंग्स आपण एकदा सुरू केलं, वेट लॉस होतो, इट हॅपन्स व्हेरी फास्ट. पण एका वेळानंतर स्टॅटिक होऊन जातं. तर तिथे असतं डिमोटिवेट न होणं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आपल्याला जे डाएट कंट्रोल करतोय, जे डाएट आपण फॉलो करतोय ते फॉलो करणं, ते खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते. कारण त्याचा इफेक्ट, चांगला इफेक्टही आपल्याला विथ टाइम भेटतो. डॉक्टर दर्शना ठाकूर, मधुमेह व्यवस्थापनासाठी जीवनशैलीमध्ये बदल करण्यामध्ये सांस्कृतिक किंवा प्रादेशिक काही बाबी आहेत का? नक्कीच. डायबिटीज किंवा मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये प्रादेशिक आणि सांस्कृतिक दोन्हीही बाबींना लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. मी एक उदाहरण देते की आपण जर एक अन्न पदार्थ बघितला आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जरी गेलो तरी तिथे प्रादेशिक आपण बघितलं तर प्रदेशामध्ये त्याचं व्हेरिएशन खूप जास्त आहे. तर जो अन्न पदार्थ आहे त्याचे जे कंपोनंट्स आहेत त्याच्यानुसार आपलं शुगर मॅनेजमेंट चालते किंवा साखर मॅनेज करावी लागते. आणि त्यामुळे या प्रादेशिक बाबीही महत्वाच्या आहेत आणि सांस्कृतिक बाबीही, जसं आत्ताच आपण ऐकलं की आपल्या याच्यामध्ये काही फंक्शन्स असतील, काही असतील, तर ते सुद्धा आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तोंड द्यावं लागतं. अजून एक उदाहरण म्हणजे फास्टिंग. तर वेगवेगळ्या रिलिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फास्टिंग सांगितलेले आहेत, त्याचे टायमिंग्स वेगळे आहेत, त्यामध्ये घेण्याचे अन्नपदार्थ वेगळे सांगितलेले आहेत. तर ते लक्षात घेऊन आम्हाला डायबिटीसचं नियोजन करावं लागतं, डायबिटीसचं मॅनेजमेंट करावं लागतं, मधुमेहाचं. डॉक्टर महेश, स्ट्रेस मॅनेज केल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रणावर सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम कसा दिसू शकतो? डायबिटीस हे अल्टिमेटली एक हार्मोनल डिसीज आहे आणि हार्मोन मधील चेंजेस मुळे साखर वाढते. आणि माइंडफुलनेस म्हणजे बिईंग प्रेझेंट, एका ठिकाणी जे आपण काम करतोय त्या ठिकाणी आपण प्रेझेंट राहणे. आपलं माइंड हे नेहमी फ्युचर आणि पास्ट यामध्ये उड्या मारत असतं की आपण मागे का नाही ती काम का नाही केलं याबद्दल स्वतःला दोष देणे आणि उद्या फ्युचरमध्ये त्यामुळं काय होईल याबद्दल चिंता व्यक्त करणे. या सततच्या माकड उड्यांमुळे सततचं स्ट्रेस तयार होतं, टेन्शन तयार होतं, तणाव तयार होतं. आणि याला शांत करण्यासाठी, आपल्या मनाला शांत करण्यासाठी मेडिटेशन आणि माइंडफुलनेसचा खूप उपयोग होतो आणि त्याचाच परिणाम मग उत्तमरित्या साखर कंट्रोलमध्ये येणे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येणे आणि माणूस शांत होतो. डॉक्टर असीम मालदार, मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी संपूर्ण आरोग्यासाठी पुरेशी झोप नेमकी कोणती भूमिका बजावते? स्लीप, नाहीतर आपण बोलतो झोप, निद्रा, ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट होते. इवन डायबिटीज, नॉन डायबिटिक दोन्ही लोकांमध्ये. आपल्या इथे शरीरात काही हॉर्मोन्स प्रोडक्शन होतात. कुठल्याही हॉर्मोन्स आपण पाहिल्या तर त्या एक रिदम मध्ये असतात, एक सायकल मध्ये असतात, ज्यांना आम्ही बोलतो सिर्कॅडियन रिदम. तर काही हॉर्मोन्स सकाळी वाढतात, काही दुपारी कमी होतात, रात्री एकदमच अनडिटेक्टेबल होऊन जातात. काही हॉर्मोन्सचा वेगळा सायकल असतो, डेली सायकल असतं, मंथली सायकल असतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर स्लीप ही एक गोष्ट आहे जी या सगळ्या सायकल्सना खूप चांगल्या प्रकारे रेग्युलेट करते. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपलं इन्सुलिन. तर झोपेमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते.
म्हणजेच इन्सुलिनची काम करण्याची स्ट्रेंथ और शक्यता ही वाढते इफ एक झोप जर प्रॉपर झाली तर झोप नाही झाली स्ट्रेसमुळे हा कॉर्टिसॉल लेवल्स नेहमी हाय असतं आणि त्याच्यामुळे परत शुगर्सवर त्याचा वाईट परिणाम होतो. ग्रोथ हॉर्मोन लेवल्स ते अजून एक हॉर्मोन आहे जे ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे, पण त्याचा पण लॅक ऑफ स्लीपमुळे त्याचा इम्बॅलन्स होतो आणि परत डायबिटीस कंट्रोलवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि शुगर्स वाढायला लागतात. तर इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन प्रॉपर स्लीप हायजीन मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे आणि ॲडिक्वेट स्लीप टायमिंग्स या खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. डॉक्टर दर्शना ठाकूर, जीवनशैलीतील बदलांची परिणामकारकता मोजण्यासाठी नियमित ऑब्झर्व करणं कितपत महत्वाचं आहे, याचे महत्व तुम्ही काय सांगू शकता? डायबिटीज किंवा मधुमेह हा असा रोग आहे की ज्याच्यामध्ये बरेचदा आपल्याला काही लक्षणं आढळून येत नाही आणि कधी कधी पेशंट्स येऊन सांगतील की मला तर काहीच होत नाहीये पण माझी शुगर वाढलेली आहे. त्याचप्रमाणे बरेचदा किडनी इन्व्हॉल्वमेंट असते किंवा हार्ट इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्याच वेळेला डायबिटीज डिटेक्ट होतो आणि त्यामुळे काहीच लक्षणं नसल्यामुळे तो मिस होऊन जातो. तर ज्या अर्थी त्याची काही लक्षणं नाहीये त्या अर्थी जर आपल्याला तपास किंवा त्याला रेग्युलराईज करायचं असेल किंवा त्याचं किती नियंत्रण आलंय बघायचं असेल तर आपल्याला नियमित तपास करणं गरजेचं आहे. तर या नियमित तपासांमध्ये काही रक्ताच्या तपासण्या आहेत, काही लघवीच्या तपासण्या आहेत, रेग्युलर आय चेकअप म्हणजे रेटिनाची तपासणी आहे आणि त्याचप्रमाणे लागल्यास हार्टचे काही तपासणी लाईक ECG, स्ट्रेस टेस्ट वगैरे करून घेणं हे गरजेचं आहे. या निकषांनी आपल्याला नक्कीच समजू शकेल की आपला डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे की नाही आहे, आपण जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलंय ते योग्य प्रमाणामध्ये आपलं डायबिटीज किंवा शर्करा नियंत्रणात करत आहेत की नाही आहेत आणि त्याचप्रमाणे आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत जसं की किडनी आहे, लिव्हर आहे, आईज आहे, रेटिना आहे, ते सुद्धा हेल्दी कंडिशन मध्ये आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा काही इफेक्ट झालेला आहे आणि अकॉर्डिंगली आपल्याला ट्रीटमेंट सुद्धा मॉडिफाय करता येते. डॉक्टर महेश चव्हाण, आता आपण बघतो प्रत्येक जण आपल्या डेली रुटीनमध्ये बिझी असतो, तर त्यांच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने काही टिप्स तुम्ही सांगू शकाल का? बिझी शेड्यूल तर सर्वांचंच असतं, पण त्यामध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये युजली मी लोकांना सांगतो की तुम्ही आता ट्रॅव्हल करत असाल आठवड्यातून 2-3 वेळेला परगावी जात असाल तर आधी वॉकिंगचे शूज आधी पॅक करा, नंतर कपडे पॅक करा. म्हणजे जगात कुठेही गेलं तरी तुम्ही चालायला कुठेही चालू शकता, कारण हजारो वर्षापासून माणूस चालत आहे, तर ते चालण्याचा व्यायाम हा कुठेही माणूस सुरू करू शकतो. दुसरी गोष्ट, ज्यांना वेळ मिळत नाही स्वतःसाठी की एक सलग 45 मिनिट किंवा 1 तास चालायला जाता येत नाही, त्या लोकांनी लंच टाइम नंतर, डिनर नंतर, ब्रेकफास्ट नंतर 10-10 मिनिट चाललं तरी त्यांचं अर्धा तास वॉकिंग होतं. इझिली अवेलेबल असं आपल्याला इझिली ऍक्सेसिबल असं काही स्नॅक्स जवळ ठेवले म्हणजे ऐन भुकेच्या वेळेला जाऊन वडापाव वगैरे खाण्यापेक्षा किंवा दुसरं काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा लोक हेल्दी असं चॉईस करतील. जे भाजलेले चणे आहेत किंवा बदाम आहे किंवा अक्रोड आहे असं. आणि ऑफकोर्स सगळ्या गोष्टीत मॉडरेशन जर ठेवलं तर प्रत्येक याच्यामध्ये निदान झोप व्यवस्थित 6 ते 7 तास व्हायला पाहिजे. फोन आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे झोपताना, जेणेकरून फोनमुळे डिस्टर्ब होऊन सारखं इंटरनेटमुळे मेसेजेस येऊन झोप डिस्टर्ब होणे आणि त्या ब्ल्यू लाईटमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊन झोप उडून जाणे, हे सर्व प्रकार टाळता येतात. डॉक्टर असीम मालदार, विविध वयोगटातील जसं की लहान मुलं, प्रौढ, वृद्ध, तर यांच्या डेली रुटीनमध्ये काही बदलांसाठी काही विशिष्ट प्लॅन करणं गरजेचं आहे का? त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? डायबिटीज ऑफकोर्स सगळ्या वयोगटात काही चॅलेंजेस असतात. आता आपण 3 गोष्टी जर आपण डिस्कस केल्या, एक तर मुलांमध्ये डायबिटीज, नाहीतर पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये जसं आपण बोलतो, युजली त्यांचा टाईप डायबिटीसचाच वेगळा असतो. खूप वेळा म्हणजे टाईप 1 डायबिटीज आपण बोलतो तर त्याचं ट्रीटमेंट असतं इन्सुलिन थेरपी, बाकी काही मेडिकेशन आपण देऊ शकत नाही. खूप इम्पॉर्टंट रोल मग होऊन जातो पॅरेंट्सचा आणि गार्डियन्सचा, स्कूल टीचर्सचा, तर ती एक गोष्ट इम्पॉर्टंट होऊन जाते. सेकंड, त्यांचा डाएट. दुसरा एक्स्ट्रीम आपण असतं एल्डरली म्हणजे ओल्ड एज पीपलमध्ये, त्यांच्यात एक डिफरंट सेट ऑफ प्रॉब्लेम्स असतात.
काही काही त्यांच्यामध्ये चान्सेस असतात की बाकीच्या खूप साऱ्या डिझिजेस असावेत. आपण त्यांना बोलतो कोमॉर्बिडिटीज, हार्ट इश्यूज, किडनी इश्यूज. किती लोकांबरोबर ते राहतात, त्यांना इन्सुलिन घेणं जमणार आहे की नाही जमणार आहे, बाकीच्या काय काय मेडिकेशन्स ते घेतात, एक लांब लचक लिस्ट असते त्यांची मेडिसिन्सची. त्याच्यावर अजून डायबिटीसच्या 4, 5, 6 मेडिसिन्स ऍड करणं, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम. तर ती एक गोष्ट असते जी आपल्याला मॅनेज करावी लागते, नाहीतर आपल्याला कन्सिडर करावं लागतं. डॉक्टर दर्शना ठाकूर, जीवनशैलीमधील बदल टिकवून ठेवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स कसे फायदेशीर ठरू शकतात? आजकालचा एरा डिजिटल एरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आज खूप सारी इन्फॉर्मेशन, खूप जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आपला डायबिटीसचा टाईप कुठला हे माहिती करून घेतल्यानंतर आपल्याला त्यातली किती माहिती लागू पडते हे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने समजून घेऊ शकतो. आपल्या आहारामध्ये आपण ज्या कॅलरीज खातो त्या सुद्धा ट्रॅक करायला आजकाल ऍप्स आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की टोटल आपण किती कॅलरीज खाल्ल्या किंवा कुठे आपण एक्सेस कॅलरीज खाल्ल्या ह्याच्यावरती नेहमी रुग्णाचं लक्ष राहतं की आपण काय खातोय. जो आपला डेली व्यायाम आहे तो ट्रॅक करण्यासाठी सुद्धा आजकाल ऍप्स आहेत. आपला हार्टबीट्स आणि आपलं सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते मॉनिटर करण्यासाठी सुद्धा ऍप्स आणि आपल्याकडे डिफरंट डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आजचा रुग्ण मोटिवेटेड आहे, वेल इन्फॉर्म्ड आहे आणि त्यामुळे तो डेफिनेटली एक निरोगी लाईफस्टाईल फॉलो करण्यासाठी डेफिनेटली या डिजिटल प्लॅटफॉर्मचा नक्कीच फायदा होतोय. डॉक्टर असीम मालदार, ऑस्टिओपोरोसिस सारख्या परिस्थितीत प्रतिबंध करण्यासाठी मधुमेह असलेले लोक त्यांच्या हाडांचे आरोग्य कसं ठेवू शकतात? ऑस्टिओपोरोसिस पण एक डिझीज आहे जे आपल्या बोन्सची क्वालिटी कमी करते. तर त्याच्यामुळे युजली फ्रॅक्चर्स होण्याचा चान्स जास्त वाढतो आणि हाय शुगर्स, डायबिटीज अनकंट्रोल्ड, त्याच्यामुळेही आपल्या बोन्सवर नेगेटिव्ह इफेक्ट होतो. तर ऑस्टिओपोरोसिस न होण्यासाठी, नाहीतर बोन हेल्थ मेंटेन करण्यासाठी काही सोप्या सोप्या गोष्टी असतात. ॲडिक्वेट प्रोटीन्स घेणं, एग व्हाईट आणि फिश ह्या चांगल्या सोर्सेस आहेत प्रोटीनच्या. पण इवन व्हेजिटेरियन फूड्स असतात, स्प्राउट्स, व्हेरियस दाल, त्या गोष्टी, सोया, याच्यात पण प्रोटीन्स असतं विच कॅन बी टेकन ॲडिक्वेटली. तर डेअरी प्रोडक्ट्स, लिफी व्हेजिटेबल्स, या गोष्टींमध्ये कॅल्शियम असतं आणि दिवसाचं ॲज पर रिकमेंडेशन कॅल्शियम घेणं इम्पॉर्टंट होऊन जातं. बोन हेल्थसाठी जर आपण एक्सरसाइजचं डिस्कशन केलं तर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि बॅलन्स ट्रेनिंग, स्मोकिंग स्ट्रिक्टली अवॉइड करणं, अवॉइडिंग अल्कोहोल इंटेक, या गोष्टी त्यांच्यामुळेही आपलं बोन हेल्थ नेगेटिव्हली इम्पॅक्ट होते आणि या गोष्टी जर अवॉइड केल्या तर ऑस्टिओपोरोसिस आपल्याला टाळता येतं, नाही तर बोन हेल्थ मेंटेन होते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, टेस्टिंग फॉर ऑस्टिओपोरोसिस. डॉक्टर दर्शना ठाकूर, यकृताचं आरोग्य आणि मधुमेह यांचा काही संबंध आहे का? रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करताना कोणते आहार आणि जीवनशैली पर्याय निरोगी यकृताला मदत करू शकतात? शर्करा नियंत्रणात नसल्यास एक प्रकारचा लिव्हरचा किंवा यकृताचा जो आजार होतो त्याला MASLD म्हणून आम्ही म्हणतो. काही जण त्याला फॅटी लिव्हर म्हणतात मोर कॉमनली. तर हा जो फॅटी लिव्हर आहे तो जर कंट्रोल केला नाही, डायबिटीज जर आपण कंट्रोल केलं नाही तर पुढे तो प्रोग्रेस होऊन इव्हन सिरोसिस ऑफ लिव्हर, जे तुम्ही ऐकलं असेल, ते सुद्धा होऊ शकतं, जो एंड स्टेज लिव्हर डिझीज आहे. जर तुम्ही वजन कमी केलं तर हा जो त्रास आहे लिव्हरचा, जो असोसिएटेड आहे मधुमेहाबरोबर, त्यावर नियंत्रण मिळण्यास खूप मदत होते. डॉक्टर महेश चव्हाण, एक चांगली झोप असणं याचं काय महत्व आहे जेणेकरून मधुमेहाचं व्यवस्थापन प्रभावी होईल? नियम पाळायचे असेल तर झोपायला जाण्याआधी आपण ब्ल्यू रेज एमिटिंग स्क्रीन्स म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड या पद्धतीच्या गोष्टी कमीत कमी 2 तास ते 3 तास अवॉइड करायला पाहिजे. डायबिटीसच्या व्यवस्थापनात झोप व्यवस्थित येणे त्यासाठी संध्याकाळी 5-6 नंतरनं कॉफी, चहा यासारख्या सवयी टाळणे आणि जेवण झाल्यानंतर थोडं शतपावली केल्यावर
झोप येण्यास मदत होणे. फक्त ज्यावेळेला झोप येत असते त्यावेळेला झोपायला बेडवर जाणं गरजेचं आहे. डॉक्टर असीम मालदार, डॉक्टर दर्शना ठाकूर, डॉक्टर महेश चव्हाण, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, बीट डायबिटीज या खास शोमधून आशा करते की तुम्हाला डायबिटीज संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत आपल्या डेली रुटीनमध्ये कोणते बदल करणं गरजेचं आहे याचं सुद्धा महत्त्व तुम्हाला आज लक्षात आलं असेल. तर डायबिटीजवर मात करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.